स्कायविंड डेकोर प्रायव्हेट लिमिटेड, मॅग्नम वॉटर पार्क, संदीप वाडान ज्यांच्या माध्यमातून जर्सी स्पॉन्सर करण्यात आले मॅन ऑफ द मॅचची, दिनेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ओम साई मोटर्स, ॲक्वा पॅलेस रॉयल रिसॉर्ट. लकी ड्रॉचा मानकरी परेश दहीबावकर. चला या फलंदाज दोन्ही मैदानात. नेक्स्ट कोण आहे? कर्तव्य पाटील. अच्छा, परेशने घेतली नाही का? ॲक्वा पॅलेस अँड रिसॉर्टचा हा ड्रोन व्ह्यू बघा. अर्नाळ्यामधील एक असं रिसॉर्ट, नवापूर मधलं हे रिसॉर्ट आहे. आता समुद्र किनारपट्टी म्हटली की अर्नाळा नवापूरमध्ये भरपूर सारे रिसॉर्ट्स आहेत, पण त्यामधील एक जे संपूर्ण हरियालीमध्ये लपलेलं आहे, अगदी युनिक लुक त्याचा आहे, आकर्षित करणारा लुक आहे. तिथल्या स्लाइड्स, तिथला वेपूल आणि तिथल्या बाकी सर्व बाबी, खाण्यापिण्याची सुविधा इतकी चांगली आहे की वारंवार तिथे तुम्हाला जावंसं वाटेल. रघुवीरजी अर्नाळकर आणि किसनजी माने यांचं ते रिसॉर्ट आहे. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज आशुतोष बाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत. फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत मिस्टर प्रदीप. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय JSM बॉलिंग्स कडून. प्रदीपची या मैदानावरची 2 वर्षापूर्वीची बॅटिंग जर तुम्ही बघाल, वन मॅन शो होता. एका हाती त्यानं सामना जिंकून दिला होता. क्वालिफाय झाले होते त्यावेळेला खूप दिवसानंतर JSM टीम, आणि तो काळ किंवा ती जर वेळ आठवली तर नक्कीच प्रदीपला ते मोटिवेशन या ठिकाणी मिळू शकतं. यावरचा चेंडू डायरेक्टली मैदानाच्या बाहेर म्हटल्यानंतर, खेळपट्टीच्या बाहेर म्हटल्यानंतर नो बॉल मिळाला. नेक्स्ट बॉल फ्री हिट रोहितच्या अगेन्स्ट प्रदीप. आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला पाठवलंय हेमंत गाडीगावकर. हेमंतने चेंडूला अडवलं. अडवत असताना मात्र 3 धावा नाही 4 धावा पूर्ण वाचवलाय. डॉट बॉल आलाय. हलक्या हाताने खेळण्यात लेट कट केलं, दिशा दिली चेंडूला, एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल धाब आली, एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. 2 धाबा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 2 धाबा धावफलकावरती आहेत. लांबून चेंडूला खेळलं, दिशा दिली, कव्हरमध्ये चेंडूला पाठवलं, एक धाब आली आहे, सिंगल धाव येते. सिंगल धाब्याने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले आता 3 वरती. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 चा आपण बघता. ऑन साइडला चेंडूला पाठवलं, चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या रो वरती. फलंदाज प्रदीप बाद. थँक्यू डिसे. नवीन फलंदाज अमोघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहितने चांगला पलटवार केलाय, चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 9 स्टार साठी चांगला स्टार्ट. हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, पाठवलं, एका धावेसाठी सिंगल. स्वरात विकेट चेंडू निघून गेला होता. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहेत? 4. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम JSM. नेक्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले, मॅन्डेटरी चॅलेंजिंग ओव्हर, आणि त्याच्यामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये रोहित
अमोल याला सर्कल मध्ये बोलावलं गेलं. हेमंत गाडीगावकर बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती तयार हेमंत गाडीगावकर. त्याच्या समोर अमोघ. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कोण दाखवणार आपला आक्रमक खेळ? बॉलर की बॅटर? बॅटर की बॉलर? पहिला चेंडू आला वाईट, म्हणजेच एक धाव आता त्या चॅलेंज मधून कमी होईल. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. अमोघ ने चेंडूला जाऊ दिलं. यावरचा चेंडू येतोय डॉट. वाईटला बॅक केलं डॉट नाही. आता या डॉटमुळे काय झालंय तर चौकाराच्या गरजा वाढल्यात. जय मिस्त्री चर्चेसाठी गेलाय अमोघकडे. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेला. फेकी केले वेगानं. फलंदाज क्रॉस चेक केलं जाणार आहे. कोण बाद आहे? अमोघ आपण बाहेर जायचं नाही. अमोघ अमोघ रुको जरा. पंचांनी क्रॉस साठी जय मिस्त्री बाद. मैदान सोडावं लागेल जयला. अमोघ मैदानाच्या आतमध्ये कायम राहतील आणि प्रतीक ही जयची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. खूप खूप मोठी हानी झाली. हानी म्हणणं योग्य काय ठरते, कारण जय मिस्त्री असा खेळाडू जो या चॅलेंजिंग ओव्हरला मोठं करणं जाणत होता. आता नवीन फलंदाज प्रतीक मैदानात आले. स्वतः कर्णधार. मिडल ऑर्डरवरती खूप मोठा भार आलाय. ड्राईव्ह केला चेंडूला. गॅप मधून नाही जाऊ शकलाय. फील्ड केली गेली. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा मागील 3-4 चेंडूतली कहाणी काय? पहिला वाईट, त्यानंतर 3 सलग डॉट आलेत. 1 रनआउट, उर्वरित 2 डॉट. म्हणजे चॅलेंजिंग ओव्हरमध्ये मागील 3 चेंडूत एकच धाव आली आहे. यावरचा चेंडू जस्टीच्या बाहेरचा. पंचांनी एक हात बाहेर काढला म्हटल्यानंतर नो बॉल आहे. आणि नो बॉल असल्यानंतर नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. डाऊन द ग्राउंड. हातात चेंडू. रोहितच्या थांबला. आलाय डॉट. आता मात्र आवाक्या बाहेर मला वाटतं षटक निघून गेलं. 4 चेंडूचा खेळ झाला. दाबा आल्यात फक्त 2 चेंडूवरती 2 मोठे फटके हवेत. शेवटचा 1 चेंडू बाकी. सिंगल धाव कंप्लीट होईल. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये त्या षटकाला मोठं करणं काय गरजेचं होतं का? गरजेचं होतं का की नाही? हलक्या हाताने खेळलं. चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक धाव येते. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक वाढून जाऊन पोहोचतंय 8 वरती. 8 झाल्यात म्हटलं तर 2 मायनस. 6 वरती धावफलक घेऊन थांबलं. चांगला स्टार्ट 9 स्टार साठी. अडचणी वाढल्या JSM साठी. प्रवीण बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलला काय दिशा देण्याचा प्रयत्न. प्रतीक सुद्धा बाद होत आहेत. अजून एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. प्रतीक गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज स्वरूप दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या इनिंगचा खेळ मागील 2-3 सामन्यामध्ये तितकासा चांगला राहिलेला नाहीये. आगाशी जिंकल्यानंतरच्या जर मॅचेस बघाल तर लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतात. आणि या कमी धावा फलकाचा पाठलाग करणं तितका अवघड राहिलेलं नाहीये. चेसिंग इझी झाली आहे. स्वरूप दाभाडे काय येऊन चमत्कार करतात का? तिसरं षटक. प्रवीण तयार. स्वरूप समोर. पुढील चेंडू
पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू, इथे रनआउटची संधी, अमोघने घेतले स्ट्राईक, स्वरूप दाभाडे सुद्धा बाद. बघा हा सामना संपल्यानंतर आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. मैदानाची आखणी करण्याची जबाबदारी संतूरची आहे, त्यामुळे मैदानाची आखणी ही मॅच झाल्यानंतर करायची आहे. आपण मैदानाची आखणी करण्यासाठी तयार राहा. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण त्या लाईन साखायला जायच्या आहेत. पॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू येता येता राहिलंय. बघा ज्या वेळेला मॅच आवाक्यामध्ये नसते, धावा भरमसाठ बनत असतात, त्यावेळेला आपल्याला इच्छा असते की अरे डॉट यावा, विकेट यावी. आणि ज्यावेळेला डॉट आणि विकेट आलेले आहेत आणि त्यावेळेला अशी चुकी होते, त्यावेळेला सुद्धा वाटतं की अरे यार पकडणं, पाठवणं, फेकणं सगळं काय होतं. त्याचं कारण आहे जेवढं करावं तितकं कमी आहे. कारण ते मध्ये मध्ये गाणं ऐकायला ना, ये दिल मांगे मोर, ये दिल मांगे मोर असेवाले येते, अजून हवंय, अजून हवंय, अजून हवंय असं करण्याच्या नादामध्ये तो चेंडू सुटलाय. ओ अनोख्या शैलीचा फटका अमोघने खेळला आणि एकदा मात्र आली, सिंगल धावले. बघा 2-3 वेळा रामने सुद्धा ॲक्शन केली. कशा पद्धतीने हा फटका खेळलाय, आवडला असेल. धावपलकरती धाबा किती झाल्या? 9. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला तिसऱ्या षटकातल्या 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. लास्ट बॉल. बघा तो सीन दाखवला गेला. तन्मय मोरे यावेळेला ड्राईव्हचा फटका त्याने खेळलाय, फेकी केली आहे, हातामध्ये चेंडू नाही बसला. एक धाव कंप्लीट झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 10. टीम JSM. ओ बघा कशा पद्धतीचा फटका अमोघने खेळला होता. ओ पूर्णपणे उंच हवेमध्ये उडी मारली ती फटका खेळण्यासाठी आणि त्यामुळे तो चेंडू बघा बॅटची काढा घेऊन कोठे गेलाय, मागे गेला. डिक्लेअर मिळाला होता. जाऊयात चौथ्या षटकाकडे. अमोलचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तन्मयने केला. एका धाब्यासाठी चेंडू निघून गेला, सिंगल. दोन विजयी संघांमधील ही मॅच आहे. अमोल, अमोघ आणि अखेरकार अमोघच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद, गॉन. राहुल भाई करते नवा नवीन नसला का बक्षीस लावा. प्रवीणनी सांगितलं बिंदास लाखाचं बक्षीस लावा आणि लाखाचं बक्षीस असणारी स्पर्धा आहे JKCC अर्नाळा बिग बॅश लीग. समुद्र किनारपट्टी जवळ असणाऱ्या सर्व स्पर्धांपैकी सर्वात जास्त बक्षीस असणारी स्पर्धा आहे. स्पर्धेचं नाव आहे JKCC बिग बॅश लीग. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आहे. पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंच गंभीर वळत असताना सांगतात इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावपालकामध्ये ऍड होईल. सिंगल धाव धावपालकामध्ये ऍड होतीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडूला अडवलाय, रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटलाय. तन्मय मोरेने मारलेले 2-3 फटके हे चांगले होते, चांगले मिडलला कनेक्ट झाले होते, सीमारेखा जवळ जात होते. अडवण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न होत असताना यश सुद्धा मिळालं. चौकार नाही आलाय. या इनिंगमध्ये एकही बाउंड्री लागलेली नाही आहे आणि त्यामुळे धावांचा तितका मोठा ओघ आपल्याला बघायला मिळत नाही आहे. सिंगल आली. धावपलकाची धावा किती? 15. 15 वरती धावपलक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. चेंडू गॅप मधून शेवटी जाता जाता तन्मय मोरेने आपल्या कलात्मकतेच्या बळावरती चेंडूला पाठवलंय ऑन राईटच्या रूपाने. सीमारेखा पार, चौकार. चला संतूर मैदानाची आखणी करून घ्या. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. टॉस होतोय त्या 2 संघांमध्ये. प्लेबॉईज फुलपाडा विपक्ष बारुंडा 11. बारुंडा 11 विपक्ष प्लेबॉईज फुलपाडा. बंटी गवस वर्सेस जयेश बनसोडे. आणि हा टॉस करण्याची मी विनंती करेल मंचावर उपस्थित मान्यवर मनोजजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण समोर यायचं आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत.
समोर तुमच्या टॉस्का बॉस, फिरता टॉस्का बॉस आहे. ती चक्री फिरते. ती चक्री थांबल्यानंतर तुम्हाला एक एनोलेप काढायचं आहे. ती थांबल्यानंतर एक एक एनोलेप काढायचं आहे. थांबल्यानंतर आता नाही, थांबल्यानंतर. आणि दोघांपैकी एकाच्या हातामध्ये द्यायचं आहे. एकाच्या हातामध्ये द्यायचं आहे साहेब, काढायचं नाही, एकाच्या हातामध्ये द्यायचं आहे. चला, बंटी गवसच्या हातामध्ये दिलं गेलंय. काय आहे बघूयात. काय आहे, इकडे दाखव, इकडे इकडे. काय आलंय, लूज झाला. जयेश बनसोडे आपला निर्णय, बॉल फर्स्ट. चला साहेबांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं. जयेश बनसोडेने सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय ते बारुंडा 11 या संघाला. 20 धावांचा पाठलाग, 20 धावांचा बचाव कसा होतो, कशा पद्धतीने होतो आपण पाहणार आहोत. त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. लाईट्स ऑफ प्लीज. हेमंत आणि राम या मैदानावरती स्पर्धा खेळत असताना प्रभू रामचंद्रांचा अनेक वेळा उल्लेख केला जातो. आता 9 स्टार संघामध्येच राम आहेत म्हटल्यानंतर ओ दुरून खेळलं, चेंडूला एका धाव्यासाठी पाठवलं, सिंगल धाव येते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. 20 धावांचा पाठलाग. जयश्याम संघ कोणत्या स्ट्रॅटेजीनं मैदानात उतरतोय हे बघावं लागणार आहे. दोन्ही टीमना विनंती, आपण आपलं प्लॅनिंग जे काही आखायचे ते आखून घ्या. यानंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम. तन्मय मोरे चा चेंडू यावेळेला वेगाने टोलावलाय. प्रतीकने चेंडूला अडवलं, फक्त एकच धाव आली, सिंगल. अलॉंग दी कार्पेट फटके खेळणं या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गरजेचे असतात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळत असताना जर का तुम्ही अलॉंग दी कार्पेट फटके शिकलात तर तुम्हाला तो खेळ सोपा जातो. जोपर्यंत तुम्ही मैदानालगत फटकेबाजी करणं शिकत नाही तोपर्यंत या फॉर्मॅटला खेळणं तुम्हाला तितकंसं जमलं असं म्हणता येणार नाहीये. चालू असलेला सामना 2 विजयी संघांमधील आहे. JSM संघाने या अगोदर कमी धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखलं होतं. यावेळेला स्वतःच कमी धावांपर्यंत थांबलेले आहेत. यावेळेला चेंडूला दिशा देत असताना पाठवलं, एका धाब्यासाठी सिंगल धाव येताना दिसत. 9 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ तन्मय मोरेचा या षटकाचा अंत आणि बिनबाद 9 स्टार. चौकार आला त्यामुळे फासला बनलाय. ज्या 20 धावांचा पाठलाग करायचा होता त्याच्यामध्ये 9 धावा तर पहिल्याच षटकामध्ये झालेत म्हटलं तर 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 18 मध्ये 11 काय होण्यासारखे आहेत का? 18 मध्ये 11चं इक्वेशन तितकंसं समाधानकारक आहे का JSM साठी? अनेक सारे प्रश्न आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने देतात हे दोन्ही संघ पाहिलं जाणार आहे. जय मिस्त्री याच्या हातामध्ये चेंडू आहे. मागील मॅचचा हिरो, त्याच्यासमोर त्याच्या अगोदरच्या मॅचचा हिरो आहे. आता दोघांच्या खांद्यावरती आदरणीय संदीपजी वाणन प्रतिष्ठानच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली ती जर्सी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय, नशिबाने दिली आहे मात. एकच धाव, सिंगल आली आहे. आणि सिंगल आल्यानंतर या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये या सामन्याला कोण टर्न करणार आहे हे बघावं लागेल. हर्षद रेड्डीज
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एका धाब्यासाठी चेंडूला खेळला, सिंगल. एका एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, एक विशेष माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावीशी वाटते, खास करून जुना कोळीवाडा ग्रामस्थांपर्यंत पोचवावीशी वाटते. त्याचं ती माहिती अशी आहे की या हाफ नंतर JKCC ची मॅच सुद्धा आहे. या हाफ नंतर JKCC संघ मैदानात खेळणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहा. थँक्यू सो मच हर्षद. समोर डाऊन दी ग्राउंड, चेंडू पायाला लागून आणलाय, फेकी केली गेली आहे. प्रदीपने चेंडूला अडवलं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट झाली. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये ही जी स्थिती आहे ती कोणाच्या बाजूने चुकती आहे? चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा किती बनल्यात? 5. शेवटचा चेंडू बाकी आहे, म्हणजेच 8 धावांच्या जागी अजून 3 धावा 8 धावांच्या जागी अजून 3 धावा बनवायच्यात, राईट? 3 धावा बनवल्यानंतर 2 धावा प्लस मिळणार आहेत. हे गणित वेगळं आहे थोडं. त्या गणिताकडे जाण्या अगोदर शेवटचा चेंडू कोणाच्या बाजूने चुकतोय? राम घाडीगावकर स्ट्राइक एंड वरती आहेत, त्यांच्या समोर जय मिस्त्री. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नाही केला अर्जुनने, चेंडू निघून गेला. डिक्लेअर मध्ये मिळाली धाव 1. 2 षटकाचा खेळ संपलाय. किती धावा झाल्या तर 13. 13 मधून 2 मायनस केल्या तर मायनस करून 13 आहेत. मायनस करून 13 आहेत. 15 झाल्या होत्या, 2 मायनस झाल्या, 13 झाल्यात. आता 12 मध्ये 7ची गरज आहे. या ऐकूयात तोपर्यंत एक मधुर असं गीत. अंगात वारं सुद्धा भरणार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगात सुद्धा वारं भरणार आहे. त्याचं कारण एकच आहे, शेवटच्या हाफ मध्ये मॅच येणार आहे JKCC ची. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब हा संघ मैदानात खेळताना दिसणार आहे आणि त्यांच्या असंख्य चाहते मैदानाच्या चारी बाजूने हळूहळू येणार आहेत. आणि त्यावेळेला मागील वर्षाप्रमाणे नव्हे तर सालाबाद प्रमाणे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हे मैदानाच्या चारी बाजूने असेल. त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रत्येक मॅच मध्ये आम्ही लकी ड्रॉ काढतोय. लकी ड्रॉ द्वारे VB पॉवर सोल्युशन यांच्याकडून एक विशेष बक्षीस सुद्धा देतोय. लकी ड्रॉचं गिफ्ट वेगळं आहे आणि ते प्रत्येक भाग्यवान विजेत्याला पोहोचवलं जातं. आणि जी बाउंड्री लाईन वरती चेंडू आदळल्यानंतरची कॅप आहे ती सुद्धा आता आलेली आहे. चेंडू कॅप मधून निघून चालला, अडवण्याचा प्रयत्न, तन्मयचे प्रयत्न कमी, दिनेशने नाही चेंडू वाढलाय, चेंडू गेला सीमारेखा पार, आर पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावाला, 4 धावाल्यानंतर धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलाय 17 वरती. 3 धावांची अजूनही गरज आहे. बाउंड्रीच्या दोन्ही बाजूला जे बॅनर आहेत त्या बॅनरला चेंडू जर लागला चौकार रूपी तर आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून एक ब्रँडेड कॅप आहे. ती कॅप दिली जाणार आहे त्या फलंदाजाला ज्याच्या माध्यमातून चौकार मारला जाईल. 3 धावांची गरज. अटॅकिंग फील्ड, राम दुरून खेळत असताना चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद, विकेटचं पतन, पहिला गडी गारद गॉड. अमोल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फील्डची सजावट बदलवण्याचा प्रयत्न प्रतीक करतायत, अमोलची चर्चा करतायत. 2 विजयी संघांमधील मॅच आहे. यानंतर 2 पराभूत संघ खेळताना दिसतील, परत येण्याचा प्रयत्न करतील. त्यातली एक टीम वरती तर येणारच आहे यातील पराभूत संघाशी खेळण्यासाठी. प्लेबॉईज फुलपाडा, बारोंडा एलन फुलपाडा यानंतर बघायला मिळेल. डाऊन द ग्राउंड, ओह व्हॉट अ शॉट. अमोलच्या बॅट मधून येत आहे विजयी चौकार. सामना संपला, सामना जिंकला 9 स्टार संघानं. पराभवाच्या छायेत JSM. विनिंग स्ट्रोक, समोरच्या दिशेने मारला चेंडू, कोणती संधी नाही सर्व दाबाड्याकडे. चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार आणि अशा प्रकारे क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरतोय
ई ग्रुप मधला संघाचं नाव 9 स्टार. त्यानंतर यापुढील होणारा सामना दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. सामनावीराचा मानकरी आता झालेला मॅचचा खेळाडूचं नाव मिस्टर हेमंत घाडीगावकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. गणेश भोईर साहेब यांच्या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मिस्टर मृदुल मेहर यांचा. याच विभागातील एक मधुर आवाज आजच्या दिवसामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत, ऐकणार आहोत. सो प्लीज वेलकम मृदुल. हेमंत गाडीगावकर सामनावीराचा मानकरी. ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट ची ॲड आपण बघितली, स्वर्गीय जयेश घरत यांचा तो बॅनर आपण बघितला. सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल खेळला गेलाय. ओव्हर टू मृदुल. हालो चेक, हालो हालो चेक, हालो चेक. यस, थँक्यू. आपण ऐकतोय, पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व 4 सीझन 4 मध्ये येत असताना ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, सर्व काही भारावून टाकणार आहे, सर्व काही प्रेमात पाडणार हे आयोजन आपण पाहतो. अंडरआर्म क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना 2 पराभूत संघ आणि त्या 2 पराभूत संघातील ही लढत आपल्या भेटीला येत आहे. चार मध्ये 4 धावा धापाकावर येत असताना पुन्हा एकदा प्रॉपर लाईन लेन टप्पा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापाकामध्ये येत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 5 धावा धापाकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात 2 सलामीवर बॅटर आहेत आणि त्यांच्या समोर वेल एक्सपिरियन्स सय्यद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 6 धावा धापाकावर येतात. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेची धून. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात. यस, धन्यवाद. दुसरं षटक आहे खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग षटक आणि त्या षटकामध्ये आता लकी ड्रॉ कुपन आहे ते देखील ओपन केलं जाईल. मुख्य मंचाच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. केतन बटावले दुसरीकडून बंटी गवस 2 खेळाडू आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आता जयेश बनसोडे. पहिला चेंडू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सुयोग खांडेकर होता. बघा लकी ड्रॉ कुपन आहे आणि त्यातील पहिली चिठ्ठी. तो भाग्यवान प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकाचं नाव खऱ्या अर्थानं कट्टू पाटील. कट्टू पाटील आहे. कट्टू आपण यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणं ती गिफ्ट आहेत आणि ती दिली जातील मुख्य मंचाच्या दिशेनं.
चॅलेंजिंग षटक आणि त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आता बंटी गावास प्रॉपर रडार मध्ये बॅटच्या आला होता चेंडू. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 12 धावा येतात. चॅलेंजिंग षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या धावा धाफकावर येतात. त्यानंतर धावचीतची संधी आहे. पंच यावेळेला टेक्निकल टीम ची मदत घेतली जाते. आदरणीय सन्माननीय महेशजी रेड्डी साहेब आणि दयानंद माली साहेब आपल्याला मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. वेलकम साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दयानंद माळी साहेब, सन्माननीय प्रमोद हेगेस्टे साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महेश रेड्डी साहेब सातत्यानं JKCC संघ म्हटलं तर वसई तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतो आणि त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सातत्यानं पाहतोय. आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. योगेश पाटील सर आपल्याला देखील विनंती असेल. अतिथी देवा भव ही आमची खरं तर भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः जुला कोळीवाडा ग्रामस्थ असतील, संपूर्णतः क्रिकेट क्लबचा तो संघ असेल आणि त्यांच्या माध्यमातून हे शानदार बहरदार हे आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं अंडरम क्रिकेट आणि अंडरम क्रिकेट खऱ्या अर्थानं पंचांचं बोट हवे त्या अर्थातच गडी बाद बंटी गवस ज्याला मैदान सोडावं लागतंय. मुख्य स्क्रीन आणि हे ती इमोजी आहे खऱ्या अर्थानं पंच आणि ते देखील दर्शवतात यावेळेला की OUT गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.